मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्य मराठी या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की उद्धव नव्हे तर राज ठाकरे हेच शिवसेनेचे उत्तराधिकारी होते आणि राजच बाळासाहेब यांची पहिली पसंती होते। मात्र उद्धवच्या दबावाने आणि पुत्रप्रेमाने राज एका बाजूला सारले गेले आणि राज पाठोपाठ अनेक लोक शिवसेनेतून बाहेर पडले। एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेबांशी असलेले घनिष्ठ संबंध, बाळासाहेबांबद्दलची आस्था या व्हिडिओत आपल्याला बघायला मिळाली। मात्र त्याच वेळी उद्धव ठाकरेंबद्दल असलेला तिरस्कार सुद्धा या मुलाखतीत आपल्याला बघायला मिळतोय। नमस्कार, मी प्राची घेऊन टाक या YouTube चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली येऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी उद्धव ठाकरे यांना बनवलं। उद्धव ठाकरे यांना इन्सिक्युरिटी होती। उद्धव ठाकरे यांची साथ राज ठाकरे, जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांनी सोडली। उद्धव ठाकरे हेकेखोर असून स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत 54 आमदार, त्यानंतर खासदार आले आणि लाखो कार्यकर्ते सुद्धा आले। त्यांनी माझी साथ दिली, हे सगळे चुकीचे आहेत का, असा सवाल त्यांनी केला। उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं सुद्धा एकनाथ शिंदे थेट बोलले आहेत। उद्धव सरस की राज यावरून राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा रंगल्या आहेत। बाळा नांदगावकर यांनी पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की बाळासाहेब हे काही व्यक्ती नव्हेत तर ते एक विचार होते। त्यांनी आमच्यावर संस्कार केले होते। राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच आक्रमक भाषण कौशल्य आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाला जशी गर्दी जमायची तशीच गर्दी आजही जमते। बाळासाहेब जसे कुणाचीही पर्वा न करता सडेतोड बोलायचे, तसेच राज ठाकरे सुद्धा व्यासपीठावरून आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेताना दिसून येतात। मी बाळासाहेब ठाकरेंमुळे शिवसेना सोडली नाहीये, तर उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूच्या लोकांमुळे बाहेर पडलो, हे राज ठाकरे आज सुद्धा सांगताना दिसून येतात। उद्धव सेना कदाचित शिवसेना हा एक राजकीय पक्ष असून त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या वडिलांचीही वैयक्तिक सेना नाही, हाच मुद्दा बाजूला सारून ते बसलेत। ज्याप्रमाणे गांधींना काँग्रेस म्हणजे आपणच हा मोठा गैरसमज आहे, त्याहीपेक्षा मोठा गैरसमज उद्धव सेनेला आहे। शिवसेना म्हणजे आपणच, मुंबई म्हणजे आपणच, मराठी माणूस, मराठी अस्मिता जे काही आहे ते सगळं फक्त आपणच, असा अहंकारी गैरसमज त्यांनी करून घेतलेला आहे। मग ते करताना पक्षाची मूळ विचारधारा जरी बाजूला ठेवावी लागली तरीही ते बिनधास्तपणे करतात, कारण शिवसेनेचे एक प्रकारे आपण मालकच असल्याचं ते समजतायत। म्हणून आपल्याला पक्षाची विचारधारा कुठल्याही साच्यात टाकता येते असा गैरसमज ते करून बसले आहेत। त्या गटाला समर्थन देणारे आंधळ्यासारखे समर्थन देत सुटतात। त्यात त्यांच्या काही विशेष प्रवक्त्यांमुळे त्यांच्यात आणखीन हवा भरली जाते आणि हा गैरसमज वाढत जातो। या सर्वांमध्ये जे जमिनीवर कार्य करणारे कार्यकर्ते असतात आणि जे पक्षाच्या किंवा संस्थापकांच्या मूळ विचारधारेमुळे पक्षासोबत जोडलेले असतात त्यांचा हिरमोड होतो आणि मग शिंदे सेना सारखा गट तयार होतो। उद्धवच्या जागी जर राज सेनेचे पक्षप्रमुख बनले असते तर कदाचित शिवसेनेचे 2 गट पडले नसते। मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेनेचं महत्त्व अबाधित राहिलं असतं। उद्धव ठाकरेंकडे राजकारणाचा फारसा अनुभव नसताना सुद्धा त्यांनी त्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं। फक्त राजकारणाचा अनुभव जर गृहीत धरला असता तर नेतृत्व राज ठाकरेंकडे देणं योग्य ठरलं असतं। 95 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या यशात राज ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका होती। त्या काळी बाळासाहेबांसोबत त्यांनी अनेक सभा गाजवल्या होत्या। शिवसेनेचा खरा उत्तराधिकारी कोण या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष निर्माण केला, ते योग्य केलं का? मनसेची इथून पुढची वाटचाल कशी असेल याबाबतची तुमची मतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।